आमच्या नागपूरमध्ये असं काय झालं, पुरं दुकानामध्ये पाणी चाललं गेलं. चला मी तुम्हाला समोर सांगतो. सकाळी उठलो ना भाई, जो धुवाधार पाऊस चालू होता, तुम्हाला काय सांगू. नागपूरचं पुरं वातावरण बदललं होतं. एकाएकी असा पाऊस आला. मग नाही का मस्त पाऊस होता ना, मग मस्त उसळ बनली होती. उसळ खाल्ली आणि मग हॅमर घेऊन आलो. हॅमर कायसाठी घेऊन आलो भाई, पुऱ्या दरवाज्यात पुऱ्या घराच्या अंदर पाणी येत होतं. मग पटापट मी दोन्ही जाळे गड्डे वगैरे मारून घेतले आणि तिथं लावून गेली फारी. फारी लावली तर थोडंसं नाही का प्रोटेक्शन राहील. आणि मग नाही का 12 वाजले होते. मग जेवणात मस्त बनलं होतं बेसन न भात. हे म्हणलं एक नंबर कामं जमलं. मग गाडी काढली. गाडी काढून थोडंसं घुमून येतो म्हणलं. पेट्रोल भरलं आणि मग घुमायला आलं. त्या दुकानात पण पुरा पाणी जमा झालं होतं. आता मला दह्याचा डब्बा घ्यायचा होता, काय सांगू तुम्हाला. आणि मग इथं बघून घ्या, हे बघा कसं नागपूरमध्ये बा कसं पूर येत होता. पुऱ्या लोकांच्या घराघरात पाणी घुसलं होतं. का म्हणू यार. मग मी डब्बा उब्बा घेतला कसा तरी आणि इकडे पाणी काढणं चालू होतं. मग मी येऊन गेलो घरी. घरी आलो मग गच्चीवर येऊन गेलो होतो दुपारी. आणि हे गुलाबाचे फुलं बघा कसे उगले होते. आणि मग रात्री 11 वाजले होते आणि वापस पाऊस चालू झाला होता. भाई या पावसाला कोणी थांबवा, सकाळीच वाहून